नमस्कार. मी डॉक्टर चेतन प्रधान. हे आमचे पेशंट मिस्टर कल्लेश्वर शिंदे 44 वर्षाचे एंटरप्रेन्युअर आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत. त्यांचं एक शॉप आहे. 2016 साली त्यांचा एक मोठा अपघात होऊन त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, ज्याला आम्ही क्रश इंजुरी असं म्हणतो. पायाचा पूर्ण चेंदामेंदा झाला होता आणि तो कितीही वाचवायचा प्रयत्न करून सुद्धा त्याच्यात इन्फेक्शन होऊ लागल्यामुळे आम्हाला तो काढावा लागला. पण आज हे सांगण्याचं मुख्य कारण असं आहे की जरी अॅम्प्युटेशन त्यांचं करावं लागलं तरी सुद्धा ते अजिबात त्यांनी हिंमत हारलेली नाही, त्यांची उमेद त्यांनी घालवली नाही आणि आज ते 6 वर्षानंतर अतिशय चांगले समाजात वावरतात, सर्व काही काम करतात, सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात. त्यांनी पुन्हा नवीन बिझनेस सुरू करून आज ते त्यांच्या पायावर उभे आहेत आणि त्यांचं कुटुंबही त्यामुळे सुखी आहे. आता मी त्यांना विनंती करतो की त्यांचा अनुभव त्यांनी शेअर करा. नमस्कार, मी कल्लेश्वर वैजनाथ शिंदे, राहणार भोसरी. माझा ऍक्सिडेंट 2016ला थर्मॅक चौकामध्ये झाला. त्यानंतर मला संचिती हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्यावेळेस पायाचा माझा ट्रकचा चाक पुढला गेल्यामुळे पायाचा चेंदामेंदा जागेवर झाला होता. प्रधान सरांनी खूप प्रयत्न केला वाचवण्याचा, पण ते इन्फेक्शन वरती जात असल्यामुळे सरांनी मला विचारले की पाय काढावा लागेल. मी परवानगी दिली सरांना. सरांनी माझा पाय काढले आणि पाय काढल्याच्या नंतर सरांनी सांगितले की तुला मी पळवतो. हा माझ्या डोक्यात एक ठणक भरली की सर मला पळवतो म्हणल्यानंतर मी पळायलाच पाहिजे. त्या जिद्दीवरती मी खूप प्रयत्न केला आणि सरांनी पूर्ण मला पाय टाकून त्याच्यानंतर मी पळायला सुरुवात केली. तर आज मी स्वतः सर्व कामं करतो. किती मजली बी बिल्डिंग चढवतो, उतरतो. त्याच्यानंतर कुठलीही गाडी चालवतो. मी पूर्ण गाड्या चालवतो. 4 व्हीलर चालवतो, 2 व्हीलर चालवतो, सर्व गाड्या चालवतो. कुठल्याही ट्रॅफिक मध्ये गेलं तरी मला काही वाटत नाहीये की मला पाय नाही, असं कोणी मला ओळखू पण शकत नाहीये. माझ्या चालण्यात पण मी जसा पहिला चालत होतो तसा अजून पण चालतो मी त्या पायावरती. दुसरी गोष्ट सांगायची महत्वाची म्हणजे सरांनी त्यावेळेस मला जे धीर दिला तो आज माझ्या कामी आला आणि माझे लेकरं मी माझ्या ह्याच्यावरती मी सांभाळू शकतो. सर्व शिक्षण माझ्या लेकराच्या ह्याच्यावर आहे. माझी मोठी मुलगी 10वीला आहे, छोटी मुलगी माझी 8वीला आहे, मुलगा 3रीला आहे. असं माझं कुटुंब इथं भोसरीतच असतो. मी प्रॉपर लातूर साईडचा आहे, निलंगा तालुक्यातला, पण प्रॉपर मी आता इथं सेटल झालेला आहे. सरांनी मला इतकं म्हणजे मी हार मानली होती किंवा आता आपण काहीच करू शकत नाही, आता कुठतरी आपण एखादी टपरी टाकून गावात बसावं, किराणा दुकान काहीतरी करावं, असा माझा विचार डोक्यात चालू होता. पण सरांनी मला जे म्हणले होते की तुला मी पळवतो, तर खरंच सर आज तुम्हाला सांगायचं जर झालं तर मी तुमच्यामुळेच मी आज पुण्यात राहिलो आणि मी आज बिझनेस करू शकतो. माझे लेकरं आज पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतात. सर नाही, ही तुमची जिद्द आणि हार न मानण्याची जी टेंडन्सी आहे, तुमचा जो स्वभाव आहे, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. आणि मला या अनुषंगाने सगळ्या पेशंट्सना सांगायचं की अॅम्प्युटेशन केलं म्हणजे आपलं आयुष्य संपलं असं नाही. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण शिंदे सर आहेत. कारण आज कुठल्याही प्रकारचा हँडिकॅप असा बाहेरून त्यांच्या लक्षात येत नाही. आणि गिअरची गाडी जो माणूस चालवू शकतो अॅम्प्युटेशन झाल्यानंतर, तर तो काहीही करू शकतो. आणि दॅट इज रिअली अन अमेझिंग थिंग आणि हॅट्स ऑफ टू यू. आणि सर दुसरी गोष्ट म्हणजे माझा जो पाय आहे, मला तळपाय हा गुडघा झालाय. सर माझी मेमरीज कॅश केली. माझा खाल्ला तळपाय आहे, तळपायला काही जाणवतं, मी किती जोर दिलाय काय ते मला गुडघ्यात कळतं. थोडक्यात माणसाचं शरीर इतकं चांगलं अडॅप्ट होऊ शकतं की त्यांना खालचा पाय नसून सुद्धा त्या कृत्रिम पायाने ते क्लच ऑपरेट करतात. त्यांना कळतं की हे प्रेशर आपण किती दिलंय, याला किती दाबल्यानंतर हा गिअर चेंज होणार आहे. म्हणजे इतकं माणसाचं शरीर पुन्हा एकदा पूर्ववत होऊ शकतं जर आपण मनाने हारलो नाही आणि जिद्द सोडली नाही तर. तुमच्यासारखे डॉक्टर पण पाहिजे सर, किंवा तू पळ, तुला पळवतो म्हणणारे पण पाहिजे ना. आता माझा ऍक्सिडेंट झाला, माझा पाय गेला, पण त्यावेळेस माझी स्वतःची परिस्थिती अशी आहे, आपण आता संपलो, एका पायावर काय करणार आहे आपण, 3 लेकरं मी कसं पोचणार. आणि हा मी पूर्ण हारलो होतो. पण ज्यावेळेस तुम्ही मला पाय काढले पुन्हा येऊन भेटले, त्यावेळेस तुम्ही मला म्हणले की शिंदे तुला मी पळवतो, तू पळलाच पाहिजे, तू सायकलिंग रेस मध्ये उतरलाच पाहिजे, असं तुम्ही मला एक जिद्द दिली.
त्या जिद्दीतनं मी तुमचे ते अजून पण माझ्या डोक्यात, आणि कुठल्याही माझं काही ऍक्सिडेंट झाला माझ्या समोर जर कोणी हे केलं तर मी संचिती प्रधान सरांकडे जायचं असं मी प्रत्येक पेशंटला सांगतोय.